कोल्हापूर जिल्ह्यात 5 जूनपासून FFFS प्रणालीद्वारे खत वितरण शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचून प्रभावी अंमलबजावणीचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश। फार्मर ID, QR कोड आणि मोबाईल ॲपद्वारे होणार खत खरेदी। कोल्हापूर जिल्ह्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने अनुदानित खत वितरणासाठी फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल या नाविन्यपूर्ण पथदर्शी प्रकल्पाची अंमलबजावणी 5 जूनपासून सुरू होतीये। या प्रकल्पासाठी राज्यातील कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या 2 जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी दिलेत। जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत डॉक्टर राठोड यांनी या नव्या प्रणालीची माहिती जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आदेश प्रशासनाला दिले। बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते। या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी तालुका पातळीवरील कृषी मित्र, कृषी सखी, ग्राम महसूल अधिकारी आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे। प्रत्येक गावासाठी स्वतंत्र अधिकारी किंवा कर्मचारी नियुक्त करण्यात येणार असून 5 ते 7 जून दरम्यान हे कर्मचारी शेतकरी, सरपंच आणि लोकप्रतिनिधींना नव्या प्रणालीची सविस्तर माहिती देणार आहेत। या प्रकल्पात ॲग्रिस्टॅक आणि खत वितरणाच्या IFMS प्रणालीचं एकत्रीकरण करण्यात आलंय। त्यामुळे खतांचा गैरवापर रोखण्यास मदत होणार असून अनुदानित खतांचे समन्यायी वितरण शक्य होणार आहे। शेतकऱ्यांच्या सोयीसाठी प्ले स्टोअरवर फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल हे मोबाईल ॲप उपलब्ध करून देण्यात आले। या ॲपद्वारे नोंदणी करताना शेतकऱ्यांना राज्य निवडून आधार क्रमांक आणि OTP द्वारे पडताळणी करावी लागणार आहे। त्यानंतर स्वतःच्या किंवा संयुक्त मालकीच्या जमिनीची माहिती, पिकाचा हंगाम, आवश्यक खतांची मात्रा आणि जवळील नोंदणीकृत खत विक्रेत्याची निवड करावी लागणार आहे। प्रतिनिधीमार्फत खत घ्यायचे असल्यास त्याची माहितीही भरता येणार आहे। नोंदणी पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना QR कोड आणि टोकन क्रमांक प्राप्त होणार आहे। हा कोड 3 दिवसांसाठी वैध राहणार असून संबंधित कृषी सेवा केंद्रांवर खताचा साठा त्या शेतकऱ्याच्या नावावर राखीव ठेवला जाणार आहे। शेतकऱ्यांनी QR कोड स्कॅन करून खताची खरेदी करायची असून त्यानंतर त्यांना पावती दिली जाणार आहे। या डिजिटल प्रणालीमुळे शेतकऱ्यांना खतांसाठी रांगेत उभं राहण्याची गरज भासणार नाही। तसंच संबंधित दुकानात खत उपलब्ध आहे की नाही याची माहितीही आधीच मिळणार आहे। खत खरेदी किंवा ॲप वापरताना काही अडचण आल्यास शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी किंवा पंचायत समितीशी संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।